हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंदिरच्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही आलो आहे बघा कुठे, लातूरच्या अष्टविनायक मंदिरमध्ये. आणि इथला गणपती एवढा छान आहे की नाही, बघून असं मन प्रसन्न शांत होतं. तरी मला या मंदिरात येऊन 1.5 ते 2 वर्ष झालेत. त्याच्यानंतरनं मी आली आहे. आणि मंदिर एवढं रिनोव्हेबल केलेलं आहे, मस्त छान सुधारणा झाल्यात मंदिराच्या. आणि हे बघा, हे अष्टविनायकाची मध्ये ना सगळ्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात. गणपती आहे सेंटरला अष्टविनायक, आणि त्याच्या बाजूने ना फेरी जिथे मारतो ना त्या साईडने भिंतीला हे सगळे अष्टविनायकाच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. आणि ही बॅक साईड आहे गणपतीची, हे बघा. आणि असे सगळे गणपतीचे छोटे छोटे मंदिर केले आहेत. हे आमचे आहो निघालेत पुढं. आणि हा बघा गणपती, एवढं सुंदर परिसर गणपतीतला, छान आहे की नाही. आणि इथं बायका भजन करत होत्या. आणि हे आपले भोले बाबा. तर मंदिर तर एवढं सुंदर दिसत होतं ना, खूप छान केलेलं आहे मंदिराचं काम. आणि बाहेरून बघा असं दिसतंय आपला बाप्पा. आणि बाप्पाच्या बाजूला 2 गजराज उभे आहेत, हे बघा. असे खूप छान, लहान मुलांना तर खूप आकर्षणाचा विषय आहे. महादेवासमोरचा नंदी पण खूप छान आहे, असा मोठा आहे साईजने एकदम. आणि हे महादेव आपले. आणि ह्याचे जे मागं आहे ना, ते आता नंतरनं केलेलं काम आहे. त्याच्यामध्ये ना सगळं कोरीव चित्र पण काढलेले आहेत, कोरीव मूर्त्या पण आहेत त्या दगडामध्ये कोरलेल्या. तर हे बघा, अशा दिसत असतील तुम्हाला कोरीव मूर्त्या. आणि हे ब्राह्मण आहे की नाही, संध्याकाळच्या पूजेची तयारी करत होते कदाचित. तर हे बघा, असे तिथे दिसत आहेत का, हे बघा, हे असे कोरलेले होते सगळे तिथे चित्र. आणि मागे की नाही आपले हनुमान उभे होते. तर आधी हे असं काही नव्हतं, डायरेक्टली महादेवाच्या पिंडीनंतर ना हनुमान दिसत होते. आता थोडी भिंत आल्यामुळं. आणि हे नागोबा. आणि इथे की नाही एवढं सुंदर केलं ना, कृष्ण गोवर्धन पर्वताची लीला करतानाचं दृश्य एवढं सुंदर वर्णवलेलं आहे. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेलं एवढं सुंदर दृश्य वर्णवलेलं होतं, काय सांगू मी. किती वेळ तरी हे बघतच राहिले. एक एक प्रतिकृतीचं निरीक्षण करेपर्यंत मला कळालंच नाही वेळ कुठं गेला. जवळजवळ मी 20 मिनटं हे सगळं बघत होती. किती छोटे छोटे बारकावे त्यांनी निर्दर्शवलेत सगळे. एवढं छान केलेलं होतं ना. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला हा देखावा आहे. देखावा काय, सगळ्या मातीच्या म्हणजे त्या शाडोच्या प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत. आणि हे एवढं सुंदर दिसत होतं ना दृश्य. मी खूप दिवसांनी अष्टविनायकला गेले होते. असं मन प्रसन्न वाटत होतं मला ना. आजारी पडल्याच्या नंतर ना, किती दिवस तरी आजारपणातून उठल्याच्या नंतर ना, मला इथे जाऊन थोडंसं असं मनाला शांती मिळाली होती. आणि हे बघा, हे आधी ना ह्या मूर्त्या होत्या त्या कृष्णाच्या लीलेचं जिथं वर्णवलेलं आहे ना, तिथं ही सरस्वतीची मूर्ती आणि फाउंटेन होतं त्याच्यासमोर. आणि त्याच्यानंतर ना मग हे केले बघा, गाय वगैरे की नाही जशीच्या तशी हुबेहूब. माझा मोहच आवरत नव्हता तिथं बघण्याचा. त्यांना हुबेहूब जसंच्या तसं सगळं हे ग्वाले आणि गाय वगैरे एवढं सुंदर छान दिसत होतं ना. आणि हे बघा, ही आहे कामधेनू गोमाता. तर वासरू आणि गाईचं हे चित्र आहे. आणि इकडं मागच्या साईडला आहे की नाही मंदिराच्या, जेव्हा आपण फेरी मारतो ना मंदिराला, तर हे नवग्रहाचं मंदिर आहे. नवग्रहांच्या मंदिरमध्ये मी काही जात नाही कधीच, लेडीजला अलाऊ नसतं त्याच्यामुळे माहीत नाही. पण आमच्या तर घरी लेडीजने नाही जायचं असं म्हणते, त्याच्यामुळं जात नाही मी नवग्रहाला. तर हे नवग्रह आहेत तिथं मध्ये सगळे, शनी वगैरे सगळेच, राहू केतू शनी हे सगळेच ग्रह आहेत. आणि आहोंनी त्या नवग्रहांना फेरी मारलेली आहे. आणि इथून पुढे आम्ही निघालो आहे बॅक साईडनी मंदिराच्या. तर बॅक साईडला मंदिराच्या ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, ते सुद्धा खूप सुंदर आहे. आणि बॅक साईडनी मंदिराचा कळस असा दिसत होता. असं म्हणतात की देवांचा वास मंदिराच्या कळसामध्येच असतं. कोण आलं कोण गेलं, कळसात बघून देवांची दृष्टी आपल्यावर पडते. त्याच्यामुळं असं एवढं छान दिसत होतं ना, एवढं वातावरण पण भारी झालेलं होतं ना. तर तुम्ही गेलात का लातूरातल्या अष्टविनायक मंदिरला, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे मागच्या साईडला जे आहे की नाही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि एवढं सुंदर आहे ना, इथले पण विठ्ठल रुक्मिणी खूप छान आहेत. आणि स्वच्छता पण छान आहे बरं का या मंदिरची. कसा वाटला आजचा व्हिडिओ?